उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्याच्या बुडिया गावात राहणाऱ्या मेघनाथ सिंगकडे वडिलोपार्जित 10-12 एकर सुपीक जमीन होती. तो श्रीमंत होता, पण त्याला जगाचे ज्ञान नव्हते. शाळेची पायरी कधी न चढलेला हा माणूस आपल्या भोळेपणामुळे अनेकदा दुसऱ्यांसाठी सहज शिकार बनायचा याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. त्याची पत्नी शांतीदेवी देखील पतीप्रमाणेच अडाणी आणि जगाच्या व्यवहारापासून अनभिज्ञ होती. त्या दोघांच्या आयुष्यात प्रकाशाचा किरण होती त्यांची एकुलती एक मुलगी नेहा. नेहा गावातल्या शाळेत 12वी शिकत होती आणि ती तिच्या आईवडिलांच्या अगदी विरुद्ध होती. ती अत्यंत हुशार होती, नेहमी वर्गात पहिली यायची. तिच्या शिक्षकांकडून आणि गावातल्या लोकांकडून तिचं खूप कौतुक व्हायचं. पण या हुशार मुलीच्या मनात एक गोष्ट सलत होती, एक मोबाईल फोन. नेहा तिच्या मैत्रिणीकडे आणि मित्रांकडे मोबाईल बघायची. तिलाही तो स्मार्टफोन हवा होता. ती वडिलांकडे हट्ट करायची. मेघनाथ, मुलीवर प्रेम करणारा, तिला म्हणायचा, तुझ्या वाढदिवसाला मी तुला नक्की फोन घेऊन देईल. पण शांतीदेवीचा या गोष्टीला विरोध होता. या मोबाईलमुळे ती अभ्यासात कमकुवत होईल, तिचं लक्ष विचलित होईल, असं ते मेघनाथला वारंवार सांगायची. मेघनाथ हसून उत्तर द्यायचा, अगं बड्डेला अजून खूप दिवस आहेत, वेळ आली की काहीतरी निमित्त सांगून टाकू. आणि याच निष्काळजीपणात दिवस पुढे सरकत होते. या कुटुंबाला माहीत नव्हते की त्यांच्या भोळेपणामुळे आणि एका मोबाईलच्या हट्टामुळे त्यांच्या घरात एक काळ रात्र येणार आहे, ज्याचा शेवट अत्यंत दुःखद असेल. ती तारीख होती 20 ऑगस्ट 2025, नेहाचा वाढदिवस. मेघनाथ सकाळी शेतावर गेला होता. जमिनीची पाहणी करत असताना त्याला त्याचा जिवलग मित्र नीरज भेटला. नीरज आणि मेघनाथ हे लहानपणापासूनचे मित्र. काय मित्रा, आजकाल दिसत नाहीस? आज तर माझ्या घरी यावंच लागेल तुला, कारण आज माझ्या नेहाचा वाढदिवस आहे, मेघनाथने आनंदाने नीरजला सांगितले. नीरजनेही लगेच होकार दिला, पण त्याची नजर आणि बोलण्यात एक विलक्षण चमक होती. त्याने जवळच लपून ठेवलेली दारूची बाटली काढली आणि दोघांनी शेतातच बसून थोडी थोडी दारू पिण्यास सुरुवात केली. दारूची नशा हळूहळू चढू लागली. नशा झाल्यावर नीरज म्हणाला, बस झालं इथे, आता गावात जाऊन तुझ्या घरी बसू. मेघनाथलाही ते पटले. ठीक आहे, पण वाढदिवस आहे, मुलीसाठी केक घेऊ आणि आपल्या पार्टीसाठी एक महागडी दारूची बाटली घेऊ, मग जाऊ. दोघे शहरात गेले, केक व दारूची बाटली घेतली आणि संध्याकाळी 7 वाजता घरी परतले. 7:30 वाजता नेहाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झाला. केक कट झाला. सगळ्यांनी नेहाला शुभेच्छा दिल्या. मग तो क्षण आला ज्यासाठी नेहा आतुर होती. तिने वडिलांकडे आपला मोबाईल फोन मागितला. मेघनाथ शांत झाला. तो काहीच बोलला नाही, कारण त्याने फोन आणलाच नव्हता. नेहाच्या चेहऱ्यावरची चमक एका क्षणात विरून गेली. ती कोणाशी न बोलता नाराज होऊन आपल्या बेडरूममध्ये निघून गेली. मेघनाथने या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. त्याने नीरजला सोबत घेतले आणि बाहेर बसून आणलेली दारू रिचवण्यास सुरुवात केली. दारूची नशा वाढत गेली आणि नीरजने आपल्या मनात दडलेला उद्देश साधायचा ठरवला. मेघनाथ, मला माझ्या वहिनी शांतीदेवीला भेटायचं आहे, नीरज म्हणाला. मेघनाथ आपल्या मित्रावर आणि पत्नीवर असलेल्या अंधविश्वासाने म्हणाला, अरे ती तुझी वहिनीच आहे, माझी कशाला परवानगी घेतोस? जा, त्या रूममध्ये बसली आहे, बोल तिच्याशी, तोपर्यंत मी इथेच बसतो. मेघनाथने नीरजला आज जाण्याची परवानगी तर दिली, पण त्याला स्वप्नातही कल्पना नव्हती की त्याचा जिवलग मित्र त्याच्या पाठीत अविश्वासाचा खंजीर खुपसणार आहे. मेघनाथ भोळा होता, पण त्याची पत्नी शांतीदेवीचे चालचलन काही दिवसांपासून ठीक नव्हते. तिला नीरज अनेकदा लपून छपून भेटलेला होता. या दोघांनी मेघनाथपासून आपले संबंध नेहमीच लपवून ठेवले होते. नीरज शांतीदेवीच्या खोलीत गेला. ती त्याला बघून खुश झाली आणि दोघे हसून खेळून बोलू लागले. वहिनी, आज रात्री तुम्हाला माझ्या घरी नक्की यावे लागेल, कारण माझे संपूर्ण कुटुंब बाहेरगावी गेले आहे. आज घरी कोणी नाही, नीरजने अत्यंत धीमे आवाजात संधी साधून शांतीला सांगितले. शांतीदेवीनेही लगेच होकार दिला. हो, मी नक्कीच येईल, फक्त तुमचा मित्र आणि मुलगी झोपल्यानंतर. नीरज तिथून उठला आणि पुन्हा मेघनाथकडे आला. त्याने दारू पिण्याचे नाटक केले, पण मेघनाथला मात्र त्याने खूप जास्त दारू पाजली. मेघनाथला कसलंही भान राहिलं नाही. तो तिथेच डुलका घेऊ लागला, लोळू लागला. नीरजला खात्री झाली की मेघनाथ आता सकाळशिवाय उठू शकणार नाही. त्याने शांतीदेवीला सांगितले, आता तुमचा नवरा सुस्त झाला आहे, तुम्ही आता नक्की या. शांतीदेवी म्हणाली, माझी मुलगी नेहा अजून झोपलेली नाही, ती झोपल्यावर येते. नीरज घरी निघून गेला. शांतीदेवीने हळूच नेहाच्या खोलीत डोकावून पाहिले. नेहा नाराज होऊन शांत बसली होती. तिला वडिलांचा राग आला होता. शांतीदेवीने नेहाला समजावण्याचा प्रयत्न केला. बाळा, मी तुला उद्या नक्की फोन घेऊन देईल, तू आता जेवण कर आणि झोपून घे.
नेहाने जेवण केले आणि बेडवर पडली. रात्रीचे 11 वाजले. शांती देवीला वाटले नेहा झोपली असेल, पण नेहा शांत नव्हती. ती अभ्यास करत बसली होती आणि झोप येत नव्हती म्हणून पुस्तक वाचत होती. बेटा, तुला उद्या शाळेत जायचं आहे. लवकर झोप, म्हणजे सकाळी लवकर जाग येईल, शांतीने पुन्हा सांगितले आणि नेहा बेडवर पडली. 11:30 वाजता शांतीला खात्री झाली की नेहा झोपली असेल. ती दार उघडून नीरजच्या घराकडे निघाली, पण नेहा झोपलेली नव्हती. ती जागी झाली. दरवाजा उघडा बघून ती हळूच बाहेर आली आणि तिने दूरवर पाहिले. तिची आई शांतीदेवी नीरजच्या घरात जाताना तिला दिसली. नेहाच्या मनात अगोदरच संशय होता. तिने अनेकदा आईला नीरजसोबत वेगळ्या विषयावर बोलताना ऐकले होते. आता तिला पूर्ण खात्री झाली. नेहा शांतपणे परत तिच्या बेडरूममध्ये गेली. तिकडे नीरजच्या बेडरूममध्ये दरवाजा बंद झाला. नीरज आणि शांतीदेवी यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. 2 तासांनी शांतीदेवी नीरजच्या घरून आपल्या घरी आली. जसा तिने दरवाजा बंद केला तशी नेहा तिच्या समोर उभी राहिली. ती म्हणाली, आई, तू खूप चुकीच्या वाटेवर चालली आहेस. तुला मी नीरजकडे जाताना बघितलं आहे आणि याआधीही मी तुम्हाला लपून छपून भेटताना पाहिलं होतं. आता मला पूर्ण खात्री झाली आहे. बोलताना नेहाचा आवाज शांत पण गंभीर होता. शांतीदेवी पूर्णपणे घाबरली. जर हिने मेघनाथला सांगितलं तर तो मला मारून टाकेल. बाळा, तुझ्या पप्पांनाही सांगू नकोस. मी तुझ्या पाया पडते. शांतीदेवी गयावया करू लागली. नेहा शांतपणे म्हणाली, ठीक आहे, मी वडिलांना सांगणार नाही, पण मला उद्या नक्की मोबाईल घेऊन दे. शांतीदेवीने लगेच होकार दिला. हो, मी तुला 100% फोन घेऊन देईल. तू कोणाला काहीच सांगू नकोस. दुसरा दिवस उजाडला. शांतीदेवीने लगेच मेघनाथकडे मोबाईलची मागणी धरली. आजकाल शालेय कामे ऑनलाईन होत आहेत. मुलींच्या अभ्यासासाठी फोन आवश्यक आहे. सगळ्या मुलींकडे फोन आहेत. मेघनाथलाही ते पटले. हो, माझाही तोच विचार आहे. लाईट बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे अशी बरेच कामे आता फोनवरच होतात. मेघनाथने मुलीसाठी एक चांगला स्मार्टफोन घेतला. त्याने त्यावर आपले बँक अकाउंट लिंक केले, UPI ID तयार केला आणि फोनपे ॲप चालू केले. मेघनाथला आपल्या हुशार मुलीवर पूर्ण विश्वास होता. तो कसली चिंता न करता आता बियाणे खरेदी असो व इतर व्यवहार सगळे UPIनेच करू लागला. एक दिवस नेहा शाळेत जात असताना तिचा मित्र कमल तिला फोनमध्ये गेम खेळताना दिसला. नेहाला कुतूहल वाटले. हा कोणता गेम आहे असं नेहाने कुतूहलाने विचारलं. हा फ्री फायर आहे. मी आज यातून 1200 रुपये जिंकलो, कमलने सांगितले. हुशार नेहाला वाटले जर अभ्यास करून पैसे मिळत नसतील तर गेम खेळून नक्कीच मिळतील. तिने कमलकडून गेम डाउनलोड करून घेतला. वडिलांच्या अकाउंट लिंक असल्यामुळे तिने जिंकण्याच्या लालसेपोटी गेमवर रिचार्ज करायला सुरुवात केली. नेहा आता दिवस रात्र फोनला चिकटलेली असायची. तिला माहितीही नव्हते की ती एका गेमच्या विळख्यात अडकली आहे. तिने जिंकले काहीच नव्हते, पण रिचार्जवर शेकडो वेळा पैसे खर्च केले होते. काही दिवसांनी मेघनाथला त्याचा मित्र किरण याला 1 लाख रुपये द्यायचे होते. तो बँकेत गेला आणि पैसे काढायला लागला. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सांगितले, मेघनाथ सिंगजी, तुमच्या खात्यात फक्त 800 रुपये शिल्लक आहेत. ते ऐकून मेघनाथच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या खात्यात 2 लाखाहून अधिक रक्कम होती. तो कर्मचाऱ्यांवर चिडू लागला. तो गोंधळ पाहून बँक मॅनेजर तिथे आले. त्याने मेघनाथला केबिनमध्ये नेले आणि त्याचे ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट तपासले. मॅनेजर म्हणाला, मेघनाथजी, तुमच्या अकाउंटमधून अनेक ट्रान्झॅक्शन झाले आहेत आणि ते सर्व एकाच प्रकारच्या गेमिंग ॲपवर रिचार्ज करण्यासाठी झाले आहेत. मेघनाथच्या डोक्यात वीज कडाडली. माझा फोन माझ्या मुलीकडे असतो आणि माझ्या फोनमध्येच फोनपे चालू आहे. त्याला सर्व काही समजले. मेघनाथ रागाने लालबुंद झाला. त्याच्या अडाणी डोक्यात एकच विचार होता, लाखो रुपयांचे नुकसान आणि मुलीने केलेला विश्वासघात. घरी जाताना तो जणू रागाच्या ज्वालामुखी बनला होता. घरी जाऊन त्याने नेहाला बोलावले. अकाउंटमध्ये किती पैसे आहेत? वडिलांच्या तोंडून हे ऐकून नेहा घाबरून गेली. तिला कळले वडील बँकेतून आले आणि त्यांना सर्व समजले आहे. रक्कम खूप मोठी होती. नेहाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. थरथरत तिने गेमची सर्व कहाणी सांगितली. मेघनाथचा पारा अजूनच चढला. तो तिला जिवंत गिळून टाकेल असे तिला वाटले. घाबरलेल्या अवस्थेत नेहाला वाटले की जर वडिलांचा राग पैशांच्या विषयावरून दुसरीकडे वळवला तर ती वाचू शकेल. तिने एक गंभीर निर्णय घेतला. नेहाने मेघनाथला शांतीदेवी आणि नीरजच्या अनैतिक संबंधांची संपूर्ण कहाणी सांगितली. वडिलांना सांगू नये म्हणून आईनेच मला फोन घेऊन देण्याचे वचन दिले होते. आई मला लपून छपून नीरजकडे जाताना दिसली होती. मेघनाथने हे ऐकले. एका क्षणात त्याचे लाखो रुपयांचे नुकसान आणि मित्राने केलेला विश्वासघात.
पत्नीचे अनैतिक वर्तन आणि मुलीने केलेला विश्वासघात, त्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी त्याच्या डोक्यात उसळल्या. त्याच्या हातात चाकू होता. त्याने रागाच्या भरात मुलीचा जीव घेण्याच्या उद्देशाने नेहावर प्रहार केला. नेहा जागेवरच शांत झाली. मेघनाथ आता पूर्णपणे वेडा झाला होता. तो शांतपणे बेडरूममध्ये गेला. शांतीदेवी पलंगावर निवांत पडली होती. मेघनाथने तिच्याकडे पाहिले आणि एक क्षणाचाही विलंब न करता तिच्यावरही प्रहार केले. शांतीदेवीचाही मृत्यू झाला. मेघनाथने दोन्ही मृतदेह पाहिले. त्याला वाटले, मी माझ्या मुलीला आणि पत्नीला मारले आहे. आता मला जगण्याचा अधिकार नाही. मेघनाथ स्वतःला मारण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात त्याचा मित्र किरण, ज्याला पैसे द्यायचे होते, तो तिथे आला. किरणने त्याला थांबवले. किरणने घरात पाहिले तर त्याची मुलगी आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. हे सगळं मेघनाथनेच केलं हे त्याला समजले. किरणने लगेच पोलिसांना फोन केला. पोलीस सुमारे अर्धा तासाने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले आणि मेघनाथला अटक केली. पोलीस स्टेशनमध्ये नेल्यावर मेघनाथने दारूच्या नशेत नसताना शांतपणे ही संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगितली. आतापर्यंत हे गूढ होते की मेघनाथने आपल्या पत्नीची आणि लाडक्या मुलीची हत्या का केली. खुलासा असा होता की मेघनाथने पत्नीच्या अनैतिकतेमुळे आणि मुलीच्या गेमिंगमुळे झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आणि विश्वासाच्या तिहेरी घातपातमुळे रागाच्या भरात हे कृत्य केले. पोलिसांनी मेघनाथवर चार्जशीट तयार केली आणि मुकद्दमा दाखल केला. आता येणारे भविष्य ठरवेल की मेघनाथला न्यायालय काय शिक्षा देते. दरम्यान या घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा.